बिटल शेळ्यांना एवढी किंमत कशामुळं आहे व बिटल शेळ्यांचे भाव, रेट, बोकडांचे रेट इतके उच्च स्तरावर कशामुळं आहे? कटिंगचा भाव जर म्हणलं तर 800 रुपये किलो आहे बोकडाच्या. आणि हा जो बिटल बोकड आहे, या बिटल बोकडाचे भाव किलोनं जर लावले तर 2,500 ते 3,000 रुपये किलो हा बोकड पडतोय. तर एवढं रेट कसं काय आहे बिटल शेळीला, असे बरेच काही प्रश्न आहेत. तर बरोबर आहे, चालू बरोबर आहे तुमचं. बिटल शेळीला बिटल शेळींचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे असे आहे, बोकडांचे, शेळ्यांचे. बिटल जात ही मूळची पंजाबची आहे, ही काही आपल्या इकडली नाही. पण तिचा विशेष कारण म्हणजे असं आहे, आपल्या ज्या गावरान उस्मानाबादी शेळ्या आहेत यांच्या पिल्लांचं वजन इतक्या फास्ट वाढत नाही, इतकं बिटल शेळ्यांचं पिल्लांचं वजन वाढ फास्ट होते, झपाट्याने होते. एका महिन्याचं बिटल शेळीचं पिल्लू जरी म्हणलं तर 10 ते 15 किलो भरू शकतं. आणि आपले जे बोकडं आहेत गावरान उस्मानाबादी, याला जवळपास 15 किलोचं बोकडं जर व्हायचं म्हणलं तर 4 महिन्याचं पुढं लागतात. एवढा डिफरंट आहे. कारण की या बिटल शेळीला दुधाचं प्रमाण जास्त असतं. एक शेळी, बिटल शेळी 2 ते 2.5 लिटर दूध देण्याचं प्रमाण तिचं असतं. आणि त्याच्यामुळं या पिल्लांचं वजन पण झपाट्यानं वाढतं. आणि जात ही बिटल एकदम म्हणजे असे लांबलचक असते, लंबी असते आणि उंच वाढलेली असते. त्याच्यामुळं यांचं पिल्लं देण्याचं प्रमाण हे मूळ म्हणजे ज्यावेळेस शेळी येते त्याच वेळेला या पिल्लांचं वजन 4 ते 5 किलो असतं. आणि आपली जी शेळी उस्मानाबादी येते त्यावेळेस आपल्या शेळीचं पिल्लं असतं 2 किलो. हे बघा, 2 ते 2.5 किलो, 2-2.5 किलो, 2-2.5 किलो, काही एक सरासरी 3 किलोपर्यंत 1 किलो भरू शकतो समजा, चांगलं जर दुधाची शेळी असेल तर. तर एवढा डिफरंट आहे. परत बिटल शेळी म्हणजे एकदम शांत शेळी आहे. आणि उस्मानाबादी गावरान शेळ्या थोड्या तापड स्वभावाच्या आहेत, चारण्यासाठी परेशान करतायत. पण त्या बिटल शेळी अशी आहे, तिला तुम्ही कडबा टाका, बुसकट टाका, अगदी शांतपणे खातील. आणि आपल्या उस्मानाबादी पण खातात बरं का, गावरान उस्मानाबादी खातात. पण स्वभाव हा खूप तापड आहे आपल्या शेळ्यांचा, म्हणजे मूळची उस्मानाबादी आणि आपली गावरान. यांच्या रेट वाढण्याचं एकच कारण झालं, आता मार्केटचं कसं आहे, आज हा जमाना असा आहे, ट्रेंडचा जमाना आहे. ट्रेंड म्हणजे असा आहे की एक वेळेस जो व्हिडिओ व्हायरल होईल त्याला जास्त व्हायरल केलं जातं. आता सध्या ट्रेंड म्हणजे बिटलचा आणि काटेवाडीचा चालू आहे. गावरान उस्मानाबादीला लोक कंटाळल्यासारखे झालेत, कारण त्यांचे पिल्लं 6, 7, 8 महिने त्यांचं वजन वाढ होत नाही. आणि नाविलाजानं व्यापारी त्याला कमी भावात मागतात आणि नाविलाजानं शेतकऱ्याला शेळी पालकाला द्यावं लागतात. 7-7, 8-8, 10-10 महिने पिल्लं सांभाळून पण ते पिल्लू 10,000 रुपयाला पण जात नाही उस्मानाबादी शेळीचं, गावरान शेळीचं. आणि त्याच्यामुळं बऱ्याच शेळी पालकाचं म्हणणं येतं आहे की आपण बिटल क्रॉसवर जरी काम केलं तरी पण आपल्याला चांगल्यापैकी त्याच्यापासून नफा भेटतोय. कारण तसं आहे बरं का मित्रांनो. आपण आता आपले मित्र आहेत त्यांच्याकडं बिटल शेळी नाही आहे समजा, त्यांनी काय केलं, क्रॉस बिटल बोकड घेतला आणि तो आपल्या उस्मानाबादीला क्रॉस केला. त्याचा रिझल्ट इतका नंबर 1 आला की त्यांचे 4-4 महिन्याचे पिल्लं हे 10-10 हजार रुपयाला, 3-3, 4-4 महिने 10-10, 12-12 हजार रुपयाला विकले जातात बोकड. आज जर विषय जर म्हणायला गेला तर 10 महिने बोकड सांभाळावं लागतं, तेव्हा त्याचे 8 ते 10 हजार रुपये येतात उस्मानाबादी शेळीचे.
किती सोय करा तुम्ही, किती खाऊ घाला, पण ते बंदिस्तमध्ये सुधरत नाही. आणि सगळ्यात फायद्याचं जर म्हणलं तर उस्मानाबादी शेळी ही बंदिस्त जर असेल तर तिच्या पिल्ल्याचा थोडा फरक पडतो. फिरस्ती असेल तर पिल्ले चांगले राहतात, पण बंदिस्तमध्ये एवढे विशेष वाटण तेवढं वजन देत नाही. आणि त्याच्यामुळं शेतकरी शेळी पालक यांचं उद्देश असा झालेला आहे शेळी पालकांचा, दुसऱ्याचंच नाही माझंच सांगतो, कारण की मी आज 5 वर्ष झालं शेळी पालन करतोय. पण ज्यावेळेस आता आपण जो बोकड घेतला आहे 25,000 रुपयामध्ये, त्याचं सरासरी वजन आज 1 महिन्याचं 10 ते 12 किलो वजन आहे. आणि 2 महिन्यामध्ये तो जवळपास 24-25 किलो वजन त्याचं होतं आहे. आपल्याकडं आता सोन्या नावाचा बोकड आहे, त्याला 15 महिने होत आले, 14-15 महिने झाले असं तो बघा. तर तो आत्ताशिक 25-30 किलो भरण. म्हणजे बघा तुम्ही डिफरंट बघा याच्यामध्ये, 15 महिन्याचा बोकड 25 ते 30 किलो आत्ताशिक भर राहिला, आणि तो 2 महिन्यामध्ये 25 किलो भरतो. म्हणजे वजन वाढीची क्षमता त्या पिल्लांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. खुराकाचं आपण याला पण खुराक देतो, पण काय कसं आहे काय माहिती वातावरण, म्हणजे गावरांचं वजन जेवढं झपाट्यानं वाढायचं तेवढं वाढत नाही. आणि त्याच्यामुळे या बिट्टल शेळीला जास्त प्रमाणामध्ये भाव वाढत चाललेले आहेत. सगळ्यांचा कल आता बिटलकडं आहे. एक तर बिटल क्रॉस उस्मानाबादीला करायचा, बोकड घ्यायचा बिटलचा आणि उस्मानाबादीला क्रॉस करायचा, त्याचा पण रिझल्ट 50% येतो. पण तुमच्याकडे जर बिट्टल शेळी असेल आणि बिट्टल बोकड असेल तर त्याचा 100% रिझल्ट येतो. बोकडं 5-6 फुटं म्हणजे 5-5 फुटापर्यंत उंच वाढत आहेत त्यांचे बोकडं, इतकी हाईट वाढते. आणि वजन तर म्हणलं तर 40 वजनाला, म्हणजे इतका फरक गावरान आणि बिट्टलचा आहे. आणि त्याच्यामुळं बिट्टलला जास्तीत जास्त दिवसेंदिवस मागणी येत आहे, भाव वाढत आहे. तर एवढे भाव वाढण्याची कारणं आहेत. बिट्टलला भविष्यामध्ये भरपूर मार्केट राहणारच आहे, आणि हा ट्रेंडचा जमाना आहे. इथं खऱ्याला म्हणजे एवढं सपोर्ट नाही, इतका खोट्याला सपोर्ट आहे. खरं जर म्हणलं तर आपली उस्मानाबादी शेळी कुठंच आपटल्यानं याला हे होणार नाही, कोणत्याही वातावरणामध्ये म्हणजे बिमार पडणार नाही, अशी एकमेव शेळी जर म्हणलं तर उस्मानाबादी आणि गावरान आहे. पण आता सगळं बदललेलं आहे, त्याच्यामुळं ट्रेंड जसं जमाना ट्रेंडमध्ये चालेल तसं आपण चाललं तरच आपण फायद्याचं आहे. खास जर म्हणलं तर संघर्ष केल्यापेक्षा जसं ट्रेंड चालू आहे तसं वागण्यात फायद्याचं आहे आता. कारण की ज्याला पैसे कमवायचे तरी काहीतरी वेगळं वागावंच लागणार. वेगळं म्हणजे जसं चालू आहे ट्रेंडमध्ये तसंच वागावं लागणार. वेगळं म्हणजे काही चोऱ्याचं पट्या नाही करायचे आपल्याला, मेहनतच करायची, फक्त गावरान सांभाळायचं आपल्याला, उस्मानाबादी सांभाळायचं, पण बिट्टलचं पण काम करायचं आपल्या भविष्यामध्ये. कारण की एक शेळी जर घ्यायची म्हणलं तर आता 50,000 ते 60,000 रुपये लागतात 2 पिल्लाची. त्याच्यामुळं आपण शेळी तर नाही घेणार सध्या, पाट घेऊ, एक बोकड तर घेतलेलं आहे आपण. अजून 2-3 महिन्यामध्ये परत एक पाट आणायची 4-5 महिन्याची, थोडं दमानं वाढूया त्याच्यामध्ये. मग चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तर असं कारण आहे बिट्टल शेळीचे दाम वाढण्याचे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.